निराकरण आहे. याचा जो आपण सकाळी अभ्यास केला की अत्यंत सोपी निराकरण, की सध्याचं जे मनुष्याचं जीवन आहे त्या जीवनामध्ये त्याला काहीतरी अवघड गोष्टी सांगून, त्याला अधिक काहीतरी खर्चात पाडून किंवा त्याच्याकडनं अधिक काहीतरी सेवा करून काय होणार आहे, एवढं करण्यासाठी मनुष्याला वेळ असणार नाही. तेव्हा त्याला सुलभ आणि सोप्या पद्धतीने निराकरण आहे. आणि पुढे काय, यांना या देवदेवतांची मान्यता प्राप्त करण्यासाठी देवदेवतांना प्रसन्न करून घेणं अत्यावश्यक होतं. कारण प्रत्येक घराण्याच्या ज्या काही कुलदेवदेवता होत्या की ज्या कुलदेवदेवताच त्या व्यक्तीची गुरूंची काय करतात, गाठ घालून देतात की आतापर्यंत आम्ही तुमच्या कुटुंबाचा योगक्षेम व्हायला, आता पुढची जी तुमची सगळी जबाबदारी आहे ती सगळी गुरूंवर आम्ही गुरूंच्याकडे सोपवतो, पुढची सगळा योगक्षेम तुमचा गुरु आहे. तेव्हा अशा ज्या देवदेवता होत्या त्या सगळ्या देवदेवतांना प्रसन्न दादाने करून घेतलं. त्यांचे जे काही यम नियम होते, ज्या काही गोष्टी करणं आवश्यक होतं, हे सगळं दादानी केलं. आणि त्या देवदेवतांना प्रसन्न करून घेतल्यानंतर त्या देवदेवतांकडनं ही मान्यता घेतली की मी बोलावेन तिथं त्यांनी उपस्थित यावं, कृपया ही विनंती केली. आणि काय केलं की माझे जे भक्त तुमची सेवा करतील ती सेवा तुम्ही काय करून मान्य करून त्यांना आशीर्वाद द्यावा. आज आपण म्हणून काय म्हणले की आपण जी काही सेवा करतो ते सेवा त्या आता तर ते सगळ्या देवदेवता गुरुशक्तीमध्ये आनंदाने सामावलेल्या आहेत, एकरूप झालेल्या आहेत. परंतु तरी सुद्धा आपण जी काही त्यांची सेवा करतो ती सेवा त्या देवदेवता का मान्य करून घेतात, तर दादानी त्या देवतांना प्रसन्न करून घेतलेलं आहे. आणि दादानी त्यांना सांगितलेलं आहे की माझ्या भक्तांना हे काय कर, तू आशीर्वाद दे, त्यांची सेवा मान्य करून घे. म्हणून त्या ती आपली सेवा मान्य करून घेतात. एका ठिकाणी दादांनी म्हणलेलं आहे की बाबा काय म्हणाले देवदेवतांना सुद्धा की हे तू माझे जे भक्त आहे ते तुमची सेवा करो न करो, पण या गाढवांकडनं मी ओंकार साधना करून घेईन की जेणेकरून काय होईल, यांना लाभ होईल. आणि ह्याच्यासाठी दादा म्हणले बाबा तुमच्यासाठी जामीन राहिलेले, असं दादांचं वाक्य आहे संमेलनाच्या पुस्तकामध्ये की त्यांनी तुमचं काही केलं नाही, कुलधर्म कुलाचार काही केलं नाही ना, तरी सुद्धा मी ह्या सगळ्या भक्तांकडून ओंकार साधना करून घेईन हे त्या शक्तीला सांगितलं. आणि त्याच्यासाठी बाबा जामीन राहिलेले आहेत. जामीन केव्हा राहतात, दुसऱ्या कोणाचं तरी काय म्हणतो आपण खात्री देण्यासाठी किंवा यासाठी जामीन लागतो ना, तसे आपल्या सगळ्यांसाठी बाबा जामीन राहिलेले आहेत. विचार करायचा आहे या गोष्टीचा. तेव्हा अशी जी सगळी सिद्धता सगळी केल्यानंतर काय केलं की त्या देवदेवतांना ही विनंती केली की मी बोलावेन किंवा मी जेव्हा आपल्याला जी काही हे करीन विनंती करीन तेव्हा तिथं आपण उपस्थित राहावं, अशी ही काय केली प्रार्थना केली. दादाने कुठेही देवदेवतांना तुम्ही मानू नका, त्यांचं करू नका असं अजिबात सांगितलं. तर त्या देवदेवतांना सन्मानच दिलेला आहे. पण आपण जे अज्ञानाने आणि रूढी परंपरेने आणि आगतिकपणे जे काही देवतार्जन करत होतो की ज्याच्यामध्ये आपली श्रद्धाही नव्हती आणि त्याचं आपल्याला ज्ञानही नव्हतं, आपण अप्रत्यक्षरित्या त्या देवदेवतांची अवहेलनाच करत होतो. तसं आपल्याकडनं होऊ नये म्हणून जे काही नानाविध आपण कुलोपासना जे काय करत होतो थांबवून आपल्याला सोपं असं कुलधर्म कुलाचाराचं अनुष्ठान आपल्याला मांडायला सांगितलं प्रतिमांचं, की ज्या प्रतिमेमध्ये सगळं तत्व ब्रह्मांडातलं जे मूळ तत्व आहे की ज्याची दादाने शक्तीपीठ स्थापना केलेली आहे त्याचं सूक्ष्म रूप आज आपल्या प्रत्येकाच्या वास्तूत आहे प्रतिमांच्या रूपाने. तर शक्तीपीठ स्थापनेच्या अगोदर दादाने भक्तांना प्रतिमा दिल्या आणि त्या शक्तीचं कार्य भक्तांच्या जीवनामध्ये होतंय की नाही याचा अभ्यास केल्यानंतर शक्तीपीठाची स्थापना केलेली आहे. तेव्हा आज हा विचार करायचा की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये ज्या प्रतिमा आहे त्या प्रतिमेमध्ये शक्तीपीठातल्या 3 शक्तीचं सूक्ष्म रूप
आशीर्वाद रूपी आपल्या प्रत्येकाच्या वास्तूमध्ये आहे. असं असताना आपल्या वास्तूमध्ये अशांतता का असावी? का आपल्याला कामकाजासाठी प्रश्न विचारायला यावं की घरामध्ये अशांतता आहे, एकमेकाशी पटत नाहीये, आणखी जे काही प्रश्न असतात, कारण का आपण त्याचं जतन करणं जे आपले आचार विचार उच्चार आहार पद्धती आवश्यक आहे ते करतच नाही ना. अनेक वेळेला आपण बोलले की घरामध्ये आहेत की आमच्या दादाबाबांचे फोटो, पण प्रत्यक्ष दादाबाबा आहेत हे आपल्याला हा भावच आपण मनामध्ये निर्माण होऊ देत नाही ना, की आज मी दादाबाबांच्या वास्तूत राहतोय. जसं आपण म्हणतो घरातला कुटुंब प्रमुख असतो ना, त्या कुटुंब प्रमुखाच्या छायेमध्ये घरातली सगळी माणसं असतात. मग आपले कुटुंब प्रमुख कोण आहेत? दादा आणि बाबा आहेत. म्हणजे त्यांच्या वास्तूमध्ये मी राहतोय म्हटल्यानंतर तो भाव जर माझ्या मनामध्ये सतत असेल की ही शक्ती माझ्या वास्तूत आहे, तर आपल्याकडनं वेडवाकडं वर्तन किंवा जे आपला आचार विचार उच्चारावरती जे अवधान राहत नाही तसं होणारच नाही ना. प्रत्यक्ष देहरूपाने दादा आहेत घरामध्ये जर असतील तर आपण कसे वागू? कसे वागू सांगा ना, चहाला वेळ आहे अजून. कसे वागू आपण? चेतन दादा आले 4 दिवस राहायला, आपण अगदी शहाण्या मुलासारखे वागू, हो की नाही? सगळे जण आपण. मग आज नाहीत दादा आपल्या घरामध्ये, नाहीत बाबा आपल्या घरामध्ये, काढे आहेत की नाही? आहेत ना. पण ते आपल्याला का जाणवत नाही? कारण आपण तो भावच आपल्या मनामध्ये निर्माण होऊ देत नाही ना, की प्रत्यक्ष माझ्या मी दादाबाबांच्या कृपा आशीर्वादाच्या वास्तूमध्ये राहतोय. आणि वास्तू एक आपलं घर आहे, दुसरा आपला देह ही वास्तू आहे ना. त्या वास्तूने त्याने आपल्याला कृपा आशीर्वाद एवढा 5 स्थानामध्ये धारण करून दिलाय. आणखी काय पाहिजे जगात आपल्याला? ही 5 स्थानं आहेत. या 5 स्थानामध्ये 5 दीक्षेचा संस्कार केलेला आहे. म्हणजे ही आपली वास्तू त्यांनी पवित्र करून ठेवलेली आहे. आणि ज्या घरात राहतो त्या घरामध्ये प्रतिमांच्या रूपाने त्या शक्तीचं सूक्ष्म रूप आहे म्हटल्यानंतर अजून सुख 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 म्हणतो ते कुठे शोधायचं आपण? सगळं आहे ना तिथे. पण तरी आपण काय करतोय? अवधान नाही ठेवत आहे, किंवा तो भावच आपल्या मनामध्ये आपण निर्माण झालेला नाहीये की प्रत्यक्ष ती शक्ती माझ्या वास्तूमध्ये आहे आणि त्या शक्तीच्या कृपा छत्राखाली मी माझं जीवन व्यतीत करतोय. हा भाव क्षणोक्षणी आपल्या मनामध्ये असला पाहिजे. आणि तो जर असेल ना तर स्वाभाविक आपल्या आचार विचार आणि उच्चारावरती अवधान हे येणारच. आपल्याकडनं असं वेडवाकडं बोलणं किंवा जे काही मनुष्याच्या हातून होत असतं तसं होणारच नाही ना. तेवढी तरी आपण काळजी घेणं आणि त्याचं जतन करणं महत्त्वाचं. सगळं दिलेलं आहे, पण गुरुने जरी आशीर्वाद दिला तरी त्या आशीर्वादाचा क्षय आपण करतोय ना. आशीर्वाद त्यांनी पुढच्या अनेक जन्मांची तरतूद करून ठेवलेला आहे, पण त्या कृपा आशीर्वादाचं जर आपल्याकडनं जतनच होत नसेल आणि उद्या असं वाटत असेल की आशीर्वाद दिलेला आहे आता मी कसाही वागायला मोकळा, तर त्या कृपा आशीर्वादाचा आपणच अज्ञानाने काय करतोय? क्षय करतोय. हा विचार आपण करायचा. दिलाय ना आशीर्वाद, मग मी कसाही वागेन, मी कसाही बोलेन, पण ते बघतायत ना आपल्याकडे, त्याचा विसर पडलाय आपल्याला. ही दुःखाची गोष्ट आहे की दादा आणि बाबा मी जे काही करतोय ते दादा आणि बाबा बघताय, ह्या गोष्टीचा आपल्याला विसर पडलेला आहे. त्यामुळं काय झालेलं आहे? दिसतंय चित्र काय आहे ते, हो की नाही? आज बघा अनेक वेळेला बघतो ना की अगदी माझ्या मनामध्ये एखादी गोष्ट आली, म्हणजे काहीतरी पाहिजे असेल काही झालं, अगदी असं माझ्या मनामध्ये एखादी गोष्ट आली आणि ती मला ताबडतोब मिळाली. किती जणांचे असं होतं? किती जणांनी अनुभव घेतला हा की अगदी ती खाण्याची असेल कुठली, अगदी काय म्हणतो आपण छोट्या छोट्या गोष्टी असतात की हा अगदी ही माझ्या मनात आली आणि मला ती लगेच मिळाली. म्हणजे इतके दादा जवळ आहेत ना आपल्या,
मग अधिक गोष्टी मागण्यासाठी जर इतके दादा आपले लाड करताय, मग त्यांनाच बोलूया की ते इतके जवळ आहेत आपल्या, ते अनुभव देतात आपल्याला की अरे एवढी आपण जीवनातली शिल्लक कुठली तरी गोष्ट मनात आली, मागितली पण नाही दादांकडे, एवढीशी गोष्ट फक्त मनात आली आणि आपली इच्छा त्यांनी पूर्ण केली. इथे आहेत ना गुरु वगैरे आहे ना, की त्यांनी आपली इच्छा पूर्ण केली, म्हणजे ते किती आपल्या जवळ आहे गुरु शक्ती. पण आपण नाही जाणते बघ त्याला. जाणतं होणं महत्वाचं आहे की क्षणोक्षणी आपली ती गुरुशक्ती आपला योगक्षेम वाढते क्षणोक्षणी. डिसेंबरमधलं उदाहरण तुम्हाला सांगते की डिसेंबरमध्ये आपण पंढरपूरला साधना संमेलन घेतलेलं होतं. डिसेंबरमध्ये थंडी, इतकी थंडी होती तिकडे की पंढरपूरमध्ये राहणारी लोक सुद्धा 2 ब्लँकेट घेऊन झोपत होती, अशी परिस्थिती होती, इतकी थंडी. आणि आपलं संमेलन अगदी 2 दिवसानंतर होतं. त्यामुळं सगळ्या केंद्रावरती सांगितलेलं होतं की तुम्ही स्वेटर आणा, ब्लँकेट आणा, अतिशय थंडी आहे. आणि खरोखरच होती थंडी, इतकी थंडी आहे तेव्हा कोणाला त्रास होऊ नये घेऊन या. सगळ्यांनी सामान वाढवून बॅगातलं स्वेटर, ब्लँकेट वगैरे सगळं आणलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की संमेलन सुरू झाल्यानंतर जे थंडी गायब झाली, तिथं पंखे लावून आम्ही हॉलमध्ये बसत होतो. एकालाही त्या बॅगेतनं स्वेटर काढावा लागला नाही, शाल काढावी लागली नाही, ब्लँकेट तर फारच पुढची गोष्ट. घेतला गेले अनुभव आपण. कुणी केली ही योजना? ज्यांचा निसर्गावरती अधिकार आहे की माझे भक्त येणार आहेत इथं 700-800 जण, त्यांना यत्किंचितही त्रास होता कामा नये ही काळजी त्या गुरुमाऊलीने घेतली. किती जण होते त्या साधना संमेलनाला? वाजली थंडी कोणाला? कोणाची एवढ्या बॅगा भरून सामान झालेलं होतं, कुणालाही ते काहीही काढावं लागलं नाही. होता ना अनुभव? आपण फॅन लावत होतो हॉलमध्ये, अशी परिस्थिती. डिसेंबरमधली थंडी कोण करतंय? जे तिथं आपण सगळेजण जमणार आहोत, आपल्याला एवढी सुद्धा कसलीही तसदी होऊ नये एवढी काळजी ती गुरुमाऊली घेत असते आपली. म्हणजे किती जवळ आहेत आपल्या सांगा. आहेत का नाही? बोरकर घालतो आहेत असं. तेव्हा शक्तिपीठाबद्दल आपण अभ्यास करतो, तर तेव्हा असे ह्या देवदेवतांना प्रसन्न करून घेतलं. आणि त्यानंतर काय केलं की असा जो आलेला भक्त आहे त्याच्या जीवनातले विमोचन माध्यमातून सगळे दोष दूर केले. आणि त्या भक्ताचा विकास करण्यासाठी दुःखी मानवी जीवनाची समरस होऊन त्यांना पारमार्थिक मार्गाची गोडी लावण्याचं कार्य दादाने पुढे अनेक वर्ष केलं. संकल्प कुठला आहे? शक्तिपीठ स्थापनेचा. पण ही पूर्व तयारी सगळे चाललेली आहे की भक्तांना त्यामध्ये सहभागी करायचं आहे. पण ते कसे सहभागी होतील? त्यांचा आधी विकास होणं आवश्यक आहे, तरच ते ती शक्ती जी आहे ती स्वतःमध्ये धारण करू शकतील. यासाठी काय केलं? भक्ताचा विकास करण्यासाठी दुःखी मानवी जीवनाशी समरस होऊन त्यांना पारमार्थिक मार्गाची गोडी लावण्याचे कार्य गुरुनी पुढे अनेक वर्ष केले. आणि ह्यामध्ये त्यांना सुफी पंथातील विभूतींचे आशीर्वाद, शक्ती व सहाय्य प्राप्त झाले. त्याचप्रमाणे श्री पंत महाराजांच्या शब्द ब्रह्माचा लाभ झाला. त्या परत्वे भक्तभावे केवळ कामकाजासाठी न येता आरती, मुलाखत व साधनेसाठी येऊ लागले अनेक वर्षानंतर. तोपर्यंत प्रश्न आहे की प्रश्नच होतो, पण दादाने न कंटाळता काय केलं? प्रश्न ठीक आहे, सोडवत 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 हळूहळू, म्हणजे त्याच्यामध्ये किती वर्ष गेली सांगा की मग भक्ताला हळूहळू आरतीला आपणच अभ्यास करायचा आपला. आपण किती वर्षानंतर आरती साधनेचा आनंद घ्यायला लागलो. आपण किती वर्षानंतर साधना शिकायची ही इच्छा व्यक्त केली. आपण किती वर्षानंतर मुलाखतीला यायला लागलो. आपण अभ्यास करायचा आपल्या प्रत्येकाचा. तर त्यामुळं काय झालं? पंत महाराजांच्या शब्द ब्रह्माचा लाभ झाला. आणि त्या परत्वे भक्तभावे केवळ कामकाजासाठी न येता आरती, मुलाखत व साधनेसाठी येऊ लागले. दीक्षांचा लाभ झाला. अशा वेळी 1977 साली गुरुपौर्णिमेला
श्री साईनाथ महाराजांनी दादांना पुढील कार्यासाठी कामकाज व ऐहिक प्राप्ती बंद करायला सांगून पुढील कार्य हाती घ्याव्यास सांगितले. दादांनी आपल्याकडील पारमार्थिक शक्ती व निराकरण पद्धती सेवकांमध्ये संक्रमित करून आध्यात्मिक शक्तीचा अंगीकार केला व आवश्यक असलेली ओंकार शक्ती श्री क्षेत्र नरसोबावाडी येथे प्राप्त केली. ओंकार शक्तीचे सगुण साकार रूप म्हणजे नरसिंह सरस्वती. पण ती शक्ती अत्यंत प्रखर रूपात असल्याने वाडी येथे वास्तव्य करून प्रत्येक पौर्णिमेला हवनविधी व शेवटी महारुद्र स्वाहाकार करून भक्त भाविकांना संमेलनात ज्ञानप्राप्ती देऊन ओंकार साधनेची दीक्षा वंदनीय दादांनी दिली. की ज्या वेळेला स्वामींच्याकडे जे ओंकाराचं तत्व होतं, दुपारी यांनी सांगितलं की अत्यंत प्रखर तत्व, तेव्हा स्वामींनी दादाला जो प्रश्न विचारला की तुझे भक्त हे घ्यायला लायक आहेत का? दादा म्हणले मी सुद्धा लायक नाहीये, पण तुमचा ओंकार आहे ना आम्हाला सांभाळायला. तुम्ही आम्हाला जर जोडे घेतलं तर तुमचा ओंकार आम्हाला सांभाळेल ना. हा गुरु शिष्यातला सुखसंवाद आहे. आम्ही नाही कोणी असं जे प्रखर तत्व आहे कोण धारण करू शकेल? कोणीच करू शकणार नाही. पण पुढे स्वामी काय म्हणाले? आधी सांगितलं नाही, देणार नाही म्हणाले ते, पण देवा दादाने सांगितले की हे जगाच्या कल्याणासाठी मी मागतोय. अनेक साधक जे काही पुण्यक्षेत्री काय करतात, सेवा करतात, सगळं करतात, पण ती कोणासाठी असते? ती जगाच्या कल्याणासाठी करतच नाहीत. आपल्याला काहीतरी परमार्थातली प्राप्ती व्हावी, आपल्याला काहीतरी सिद्धी प्राप्त व्हावी, काहीतरी स्वतःसाठी करत असतात. त्यामुळे त्यांना प्राप्त काहीच होत नाही. कारण दत्तस्थानावर असेल की त्याची आज्ञा नसेल तर तुम्ही तिथं राहूच शकत नाही, ते तुम्हाला तिथून परतच पाठवतात. पण ज्यावेळेला दादांनी स्वामींच्याकडे पहिल्यांदा प्रार्थना केली की जे तुमच्यापाशी तत्व आहे नाही म्हणा, तेवढे मी माझ्यासाठी नाही मागत आहे, जगाच्या कल्याणासाठी मी मागतोय, तेव्हा त्यांनी ते प्रखर रूप दाखवलं. हे पेलवणार आहे, लायक आहे कोणी? मला म्हणले नाही, पण आपणच मार्ग सुचवा ना. हे रूप सौम्य कसं करायचं हे आपणच सांगा ना. त्यांच्यापाशी त्यांनी सोल्युशन की प्रखर रूप सौम्य कसं करायचं. दादानी त्यांनाच विनंती केली, तुम्हीच सांगा, मला विनंती केली तुम्हीच. त्यांनी काय सांगितलं? प्रत्येक पौर्णिमेला हवनविधी कर. म्हणून पुढे 11 हवनविधी दादांनी वाढीला केले की प्रत्येक पौर्णिमेला हवनविधी करून. का प्रत्येक पौर्णिमेला केला? तर पौर्णिमेला चंद्र जो आहे हा परिपूर्ण काय असतो? शीतल असतो, पूर्ण रूप चंद्राचं असतं. तेव्हा असं जे प्रखर तत्व आहे ते सौम्य केलं. आता त्याच्या अगोदर जी पहिली सगळी हवनं केली त्याच्या अगोदर पहिलं हवन दादांनी 20 डिसेंबर 1977 साली जे केलं, त्या हवनाला दादांचे बंधू आणि दीपक दादा हे फक्त तिघं उपस्थित होते. आणि पहिलं हवन दादांनी प्रायश्चित्त हवन म्हणून केलं की जे माझे भक्त आहेत त्यांच्याकडनं जे काही पातक्रमात त्यांच्या जीवनामध्ये घडले असतील त्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांचा गुरु म्हणून मी आज पहिलं प्रायश्चित्त घेतो. पहिलं प्रायश्चित्त आपल्या सर्वांसाठी दादांनी पहिलं वाढीला ते घेतलं आणि त्यानंतर ह्या पुढच्या हवनाला सुरुवात झाली. तर अशी सगळी हवनं केल्यानंतर शेवटी महारुद्र स्वाहाकार केला. असं काल म्हणलं की 21 वर्ष वंशविभूषण हवन विधी केल्यानंतर जे काही नाममात्र किंवा जे काही दोष म्हणा त्या सगळ्या वंशविमोचन हवनाची सांगता ही महारुद्र स्वाहाकारामध्ये केली. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय केली की ही जी काही सगळी निराकरणं आहेत, सगळी दत्तपंथ नाथपंथाची जी आज आपण कामकाजामध्ये भक्तांना मार्गदर्शन करतो, ही जी काही सगळी निराकरण आहे ही त्या पंथांपासून त्यांनी सिद्ध केलेली निराकरण आहे. पण अशा निराकरणाला आम्हा मानवाने शंका कुशंका अयोग्य आचरण अयोग्य सगळ्या गोष्टी करून काय केलं
त्याला सुद्धा आपण मलिनता आणली. त्यामुळं पुढच्या काळासाठी ही सगळी निराकरणं पुन्हा काय करणं, पुनरुज्जीवित करणं आवश्यक होतं. म्हणजे आपले विचार आणि आपण जे म्हणतो कची बाराखडी, शंका कुशंका, अविश्वास, अयोग्य आचरण, ह्या सगळ्या गोष्टींनी काय झालं की त्या निराकरणाला सुद्धा आपण म्हणजे उपस्थित असलेले नव्हे, मनुष्याने मलिनता आणली. पण पुढच्या काळासाठी ह्या निराकरणाची आवश्यकता वाचणार आहे आणि म्हणून त्याचं पुनरुज्जीवन जे आहे हे या महारुद्र स्वाहाकारामध्ये दादांनी केलं. आणि पुन्हा ती सगळी निराकरणं काय केली, पुनश्च ती शक्ती जागृत करून ती सगळी निराकरण शक्ती आहे ही गुरुदक्षिणा म्हणून बाबांच्या चरणी अर्पण केली की पुढे येणारे सेवक आहेत ते ह्याचा लाभ घेऊन जगाचं कल्याण करू देत. काहीही स्वतः वाटून दिधले निज पुन्हा, ते जे जे काही प्राप्त केलं ते सगळं भक्तांकडे प्रवाहित केलं आणि गुरुचरणाशी अर्पण केलं की ही सगळी पुढच्या शेकडो वर्षासाठी जी निराकरणं लागणार आहेत ती पुन्हा सिद्ध करून तुमच्या पायाशी ठेवलेली आहे. ह्याच्यातनं पुढे जी सेवक माध्यम ह्या जगत कल्याणाचं कार्य करतील त्यांना त्याचा लाभ करता येऊ दे. एवढी सगळी गोष्ट महारुद्र स्वाहाकारामध्ये केली. तेव्हा ओंकार शक्तीची शक्ती अत्यंत प्रखर रूपात असल्यामुळे वाडी येथे वास्तव्य करून प्रत्येक पौर्णिमेला हवन विधी व शेवटी महारुद्रा स्वाहाकार करून नंतर भक्त भाविकांना संमेलनात ज्ञानप्राप्ती देऊन ओंकार साधनेची दीक्षा वंदनीय दादांनी दिली. 11 पौर्णिमांना केलेल्या हवन विधीमध्ये दादांनी रुद्र शक्तीला आवाहन केलेलं होतं. लय तत्व जे आहे, लय तत्वाची देवता जी आहे ती रुद्र देवता आहे. तर त्या रुद्र देवता म्हणजे रुद्र शक्ती म्हणजे लय तत्व आणि शक्तिपीठाचं मूळ म्हणजे रुद्र देवता. भारतातील सर्व प्राचीन शक्तिपीठांमध्ये मानवाच्या अयोग्य वर्तनामुळे निर्माण झालेली मलिनता व त्यातून त्या स्थानांच्या कार्यक्षमतेवर झालेला विपरीत परिणाम दूर करण्याचे व तेथील मूळ सामर्थ्य पुन्हा स्थापित करण्याचे कार्य फक्त रुद्रशक्ती करू शकते. म्हणजे अशी जी दादा संबंध भारतामध्ये जी पीठ स्थापन केलेली आहेत की जिथं दादानं त्या शक्तीच्या व्हायब्रेशन जाणवायला पाहिजे होत्या त्या मूळ स्वरूपामध्ये व्हायब्रेशन जाणवलं आहेत आणि तिथं त्या शक्तीचंही कुणी पुनरुज्जीवन केलं नाही. तर हे जे दादाने लय शक्तीला जे आवाहन करून पुढे शक्तीपीठ स्थापन केली तेव्हा त्या लय शक्तीला आवाहन केल्यामुळं काय झालं की अशी जी भारतामध्ये सगळी पीठं आहेत की जिथं त्या लय तत्वाची कमतरता निर्माण झालेली आहे ती कमतरताही त्या रुद्रशक्तीने काय केली, भरून काढली. कमतरता जी झालेली होती ती पुन्हा ती शक्ती सगळ्या पीठांमधली जी शक्ती आहे ती पुन्हा जागृत करून दिली. तर मूळ भारतातील सर्व प्राचीन शक्तिपीठांमध्ये मानवाच्या अयोग्य वर्तनामुळे निर्माण झालेली मलिनता व त्यातून त्या स्थानांच्या कार्यक्षमतेवर झालेला विपरीत परिणाम दूर करण्याचे व तेथील मूळ सामर्थ्य पुन्हा प्रस्थापित करण्याचे कार्य फक्त रुद्रशक्तीच करते. त्यामुळे दादांनी आवाहनित केलेल्या रुद्रशक्तीच्या प्रभावामुळे सर्व भारतातील शक्तिपीठे पूर्ववत जागृत झाली व याची साक्ष म्हणून दसऱ्यास सर्व देवदेवता गुरुशक्तीमध्ये विलीन झाल्या 1983 साली. आणि त्या दिवसापासून दादांनी श्री साई शक 1 याचा शुभारंभ केला. आज आपल्याकडे ज्या साई शक प्रतिमा आहेत त्याच्यावरती लिहिलेलं आहे साई शक 1 म्हणून की ह्या ज्या सगळ्या ज्या देवदेवता आहेत त्या सगळ्या देवदेवता आनंदाने ह्या गुरुशक्तीमध्ये काय झाल्या, एकरूप झाल्या. आता अशा ह्या 11 हवन विधीमध्ये व महारुद्र स्वाहाकारामध्ये जी ज्ञानसंपन्न पुरोहित मंडळी सहभागी झाली होती. आता ह्याच्यामध्ये काय होतं की तिथं जे पुरोहित होते
स्वामींनी काय सांगितलं, मार्गदर्शन जे केलं की हे जे काही 11 महिने हवनविधी करायचे आहेत, याच्यामध्ये जे सगळे पुरोहित सहभागी होणार आहेत ते सगळे काय आहेत, एका गोत्राचे, एक गोत्र सगळ्यांचं. म्हणजे समजा कोणाच्या घरी प्रसूती झाली तर सगळ्यांना ते एकच सोयर, आणि कोणाचा जर मृत्यू झाला तर सगळ्यांना सुत, अशी अवस्था त्यावेळेला वाढीतली. तर स्वामींनी मार्गदर्शन, ही परिस्थिती, स्वामींनी मार्गदर्शन काय केलं की हा सगळा जो काही 11 महिने जो काही हवनविधी आणि महारुद्र करायचा आहे, तोपर्यंत तिथं उपस्थित त्यामध्ये सहभागी होणारे जे पुरोहित आहेत त्यांनी दुसरं कोणतंही देवकार्य करायचं नाही. म्हणजेच काय की वाडीला येतात ना, यात्रेकरू येतात, आमचा हा विधी करून द्या, आमचा तो विधी करून द्या, अशा कोणत्याही गोष्टी करायच्या नाही. त्यामुळं त्यांच्या सगळ्या कुटुंबाचा जो योगक्षेम, कारण त्याच्यावर त्यांचं पोट आहे भटजींचं, तेव्हा त्यांच्या सगळ्या कुटुंबाचा योगक्षेम आहे तो तू करायचा असं दादाला सांगितलं. त्यांना कुठलंही जे कोणी यात्रेकरू येतील काय विधी ते त्यांनी काहीही करायचं नाही. फक्त हे जे काही हवनविधी 11 पौर्णिमेला चालणार आहे ते आणि पुढचा महारुद्र स्वाकार, त्यामुळे काही करायचं नाही त्याने. त्यामुळं 11 महिने दादा त्यांच्या सर्व कुटुंबाचं काय करत होते, पालनपोषण करत होते. आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संबंध वर्षभरामध्ये त्या सगळ्या पुरोहितांच्या घरी कोणी जन्मालाही आलं नाही आणि कोणाचा मृत्यूही झाला नाही. हा चमत्कार नव्हे. म्हणजे स्वामींनी हे कार्य दादांच्या माध्यमातून निर्भीक, समजा काही असं दोन्हीपैकी एक झालं असतं तर पुढचं हवन काय करावं लागलं असतं, स्थगित करावं लागलं असतं. असं होऊ नये म्हणून विभूतीने, स्वामीने, बाबाने सगळ्यांनी ही काळजी घेतली की कोणी जन्माला आलं नाही वर्षभरामध्ये आणि कोणाचाही मृत्यू झाला नाही. एकच कुणीतरी असे आजोबा होते कुठल्या तरी ह्याच्यामध्ये की जे अगदी ते पंथाला लागलेले होते, पण त्यांनी निक्षून सांगितलं की महारुद्र होईपर्यंत मी काय मरत नाही, ते तीर्थ मी माझ्या तोंडात घातलीत की मी जातो, अशी त्याला दादांनी सांगितलेली गोष्ट. अशी अवस्था होती. पण ते आजोबा सुद्धा ते आपलं सगळं कार्य निर्विघ्नपणे पार पडेपर्यंत जिवंत होते. हा चमत्कार नाही. वर्षभरामध्ये जे काही जगाच्या कल्याणासाठी करायचंय, म्हणून म्हणलं ना की ज्या वेळेला जगाच्या कल्याणासाठी काहीतरी संकल्प असतो त्यावेळेला त्याच्यामध्ये विघ्न येतच नाही. पुढे म्हणलेलं आहे की आज आपण जी ओंकार साधना करीत असलो तरी ओंकारात 3 तत्व जे आहेत, सकाळी म्हणलं की अ, उ आणि म अशी आहेत. आणि प्रत्येक तत्वात उत्पत्ती, स्थिती आणि लय अशा 3 अवस्था म्हणजे एकूण 9 स्थित्यंतर आहेत. आणि ही 3 तत्व ही सिद्धता अनुक्रमे श्री नरसिंह सरस्वती, रत्नागिरीजवळ शिरगाव येथील श्री गणपती, 32 शिराळा येथे श्री गोरक्षनाथ यांच्या कृपेने झाली. 3 तत्वाची सिद्धता. तरी त्यासाठी दादांना कठोर परिश्रम करावे लागले. वाडी येथे महारुद्र स्वाहाकाराची सांगता झाली. त्यावेळी तेथील अधिकारी अशा उपाध्यायाने वंदनीय दादांना श्री स्वामींचे वस्त्र प्रदान केले. काल आपण जे म्हटलं की आधी त्यावेळी सत्कार करायचे, त्यावेळेला सत्कार करून घेणारे मनुष्यच नाही, सत्कार कशासाठी. तेव्हा त्यांनी स्वामींचं वस्त्र दादांना केलं. त्यावेळी सद्गदित होऊन श्री पादुकांपुढे उभे असता श्री स्वामी दादांना म्हणाले, माझ्याकडील आध्यात्मिक तत्व तुला दिले आहे, ते घेऊन जा व शक्तिपीठाची स्थापना कर. पण पुन्हा वाडीत येऊ नकोस, पुन्हा सगुण साकार रूपात वाडीत येऊ नकोस, कारण ते आध्यात्मिक तत्व पुन्हा माझ्यात एकरूप झाले तर पुन्हा ते प्राप्त करणारा पुढे जन्माला येणार नाही. 500 वर्षात तूच एकटा ते मागाव्यास आलास. आता जी कार्यसिद्धी करायची आहे
की पुढची कार्यसिद्धी तुला विभूती सांगतील. म्हणजे प्रत्येक टप्प्यावरती सुफी पंथ, नाथ पंथ आणि दत्त पंथातल्या विभूती या दादांना काय करत होत्या, वेळोवेळी मार्गदर्शन करत होत्या. 2 मिनिट.